कसं आहे, महायुती व्हावी आमची पहिल्यापासूनची इच्छा होती आणि महायुतीच्या माध्यमातून लढलो तर निश्चितपणे आपण विरोधकांना देखील फाईट देऊ शकतो. आणि म्हणूनच आम्ही काही कार्यकर्त्यांची फळी तयार केली, कार्यकर्त्यांची नावं डिक्लेअर केली, उमेदवारी त्यांना दिली. काही उमेदवारांना आम्हाला समजावून त्यांना उमेदवारी देता आली. परंतु प्रत्येक ठिकाणी सुद्धा न्याय मिळत नसतो ही देखील आम्हाला कल्पना होती. म्हणून आम्ही 10 उमेदवारांची यादी त्यांच्याकडे दिलेली होती आणि त्या पद्धतीने 1-2 जागेवरती डिस्प्यूट होतं. ते डिस्प्यूटसुद्धा देखील आम्ही मागे घ्यायच्या तयारीत होतो किंवा एक जागा तुम्ही सोडा, एक जागा आम्ही सोडतो, अशा बेसवरती आपण त्यातनं तो निर्णय झाला असता. परंतु ज्यावेळेला ताठर भूमिका लक्षात आल्यानंतर आम्ही स्पष्ट सगळ्यांना सांगितलं, सगळ्या आमच्या उमेदवारांना जमा केली आणि समजदाराची भूमिका आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला महायुती टिकवायची आहे आणि जर महायुती आपली जर तुटली तर आपल्याला सर्वांचंच नुकसान होणार आहे. मग कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये, मग ते सर्वच पक्षाचे असेल, महायुतीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मग वेळप्रसंगी आपल्याला मागे जायला ते चालेल म्हणूनच मी त्या पद्धतीने माघारी थोडीशी गेलो. मी ॲडजस्टमेंट केली, कार्यकर्त्यांसाठी ॲडजस्टमेंट केली, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ॲडजस्टमेंट केली. कारण कार्यकर्ता हा श्रेष्ठ असतो. आम्ही ज्यावेळेला इलेक्शन्स लढवतो किंवा आज आम्ही 5-10 वर्ष काम करतोय ते कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवरतीच आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करतोय. म्हणून त्यांचं कुठे नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि आम्ही तो घेतला आणि आम्ही त्याबद्दल संकोच पण नाही. कसं आहे, हा जो विषय आहे तो कार्यकर्त्यांची ज्याला एक जागा असते नगरसेवक म्हणून इच्छुक जण भरपूर असतात, प्रत्येक पक्षाचे लोक असतात. तसे आमच्यात देखील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक होते. त्यातलं तिकीट एकालाच मिळणार असतं. एकाला तिकीट मिळालं, बाकीचे जे नाराज आहेत त्यांना आम्ही थोडंसं त्यांचं सांत्वन करून त्यांना समजवून त्या आमच्या प्रवाहामध्ये त्यांना आम्ही निश्चितपणानं घेऊ आणि त्यांना योग्य प्रकारे भविष्यामध्ये काय आजच इलेक्शन झाले नाहीत, भविष्यामध्ये आणखीन इतर पदं असतील, पक्षाची पदं असतील किंवा आणखीन इतर इलेक्शन्स असतील त्याला त्यांना आम्ही न्याय देण्याचा निश्चितपणामध्ये आमच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि एकदा कार्यकर्त्याला समजून घेतलं की यातनं मार्ग निश्चितपणानं निघेल असं आम्हाला खात्री आहे. कुठल्याही उमेदवाराला आपण कमी लेखून चालणार नाही. जो उमेदवार आता आहे किंवा राहतील ते सर्वच कॅपेबल असणार आहेत. पण आम्ही आमची बाजू मांडली असती. मी आज तिथे 2 टर्म काम केलेलं आहे, उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर ते काम करीत असताना शहरासाठी मी योगदान पण दिलेलं आहे. मग सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल. ज्याला महापूर भरला होता त्याला सुद्धा महापुरामध्ये जी काही पॅकेज वाटप असेल, साफसफाई असेल किंवा जे काही इतर गोष्टी ज्या अडीअडचणीच्या होत्या त्याच्यासाठी आम्ही हिरारीनं भाग घेतला. आमच्या घरातले जो नुकसान आम्ही बाजूला ठेवलं, आणखी जनतेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरत होतो. स्वतः आमदार आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्या